Bye.
लागे याल तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी हळू हळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे पुरे मनाल तोवरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे आज देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी वंशी विभूषित करान्नवनीरदाभात पीतांबरादरुण बिंब फलादरोष्टात् पूर्णेन्दु सुंदर मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने भजे व्रजे कमण्डनं समस्त देवादिदेवा जगत्रय जीवा प्रिय श्री केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है कृष्ण जिनका नाम है गोकुल जिनका धाम है ऐसे भगवान को बारंबार प्रणाम है ऐसे श्री भगवान को बारंबार प्रणाम है यशोदा जी की मैया है नंद जी मैया है यशोदा जी की मैया है नंद जी मैया है ऐसे राधा को ऐसे राधे श्याम को बारंबार प्रणाम है बारंबार नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशमानंदी वल्लभं नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वरण रघुवर विमल जसु जोदाय कुफल चार याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे अवघे माझा मागे मागे
आजी देतो पोट भरी पुरी मनाल तोवरी. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावर्णालय भक्तवांच्या कल्पतरू कडिद्वित विनिंदित पीतांबरधारी अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता सादर केलेला गायल्या गेलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी ज्ञानेश्वरी श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबा यांचा अत्यंत सुंदर अत्यंत गोड कालाकर प्रकरणातील अभंग असून प्रस्तुत अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने गोपाळांना पोट भरण्याची जी साधन सांगितलेले ते साधन तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सारख्या यच्छ यावत जीवांना सांगतायत. भगवान परमात्म्याच्या असीम कृपाशीर्वादाने साधू संतांच्या परम कृपेने पुण्य पावन आपल्या या कलगाव भांडेगाव अर्थात हनुमान बाग आपल्या या तीर्थक्षेत्र हनुमान बाग या पावन स्थळावरती रामभक्त हनुमंतरायाच्या या मंदिराच्या कलशारोहणाच्या निमित्ताने सर्व जगताप परिवार या परिवाराच्या अथक परिश्रमाने कठोर मेहनतीने आपल्या जीवनातील आपल्या परिश्रमातील कमाई आणि त्या कमाईतला 10% 10वा भाग शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे परमार्थासाठी आध्यात्मिक कार्यासाठी आणि आपल्या मानसिक उन्नतीसाठी त्यांनी खर्च केलेला आहे. आणि त्यांच्या उदात्तीकरणामुळे त्या उदार हेतूमुळे आज खऱ्या अर्थाने या जंगलामध्ये मंगलमय वातावरण झालेलं आहे. त्याचं कारण आहे मंगलमय वातावरण होण्याचं कारण आहे मंदिर हे मांगल्यतेचं प्रतीक आहे. मंदिर हे मांगल्यतेचं प्रतीक आहे. त्या मंदिरामध्ये बसवलेली जी मूर्ती आहे त्या मूर्तीचं जे आराध्य दैवत आहे तो ही मंगल स्वरूप आहे. मंगलानांच मंगलम मंगल भावना अमंगल हारी द्रव सुदस परमात्मा मंगल भवन आहे तर त्या मंगल भवनामध्ये राहणारी मूर्ती कशी आहे. मंगल मूर्ती मारुती नंदन मंगल मूर्ती मारुती नंदन सकल अमंगल अशा या पवित्र मंगलमय वातावरणामध्ये चालू असलेला दिव्य आणि भव्य असा हा अखंड हरिनाम कीर्तन महोत्सव रामकथा ज्ञानयज्ञ तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय आनंदामध्ये या पवित्र भूमीमध्ये संपन्न झाला. आणि चालू असलेल्या या सोहळ्याची परिसमाप्ती सांगता म्हणून आजचं हे काल्याचं कीर्तन आहे.
सर्व या जगताप परिवाराने मनस्वी केलेला संकल्प आहे. संकल्प त्यांचा शुद्ध होता, संकल्प त्यांचा सात्विक होता. आणि म्हणून सज्जन हो, सत्य शुद्ध आणि सात्विक संकल्प असेल तर त्याचा दाता नारायण होत असतो. रात्री समालोचक बोलत असताना रात्री म्हटले 2 दिवस आपल्याला कार्यक्रमामध्ये पाऊस आला, पावसाने व्यत्यय आणला. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तोच खरा यज्ञ फलीभूत समजावा, तोच यज्ञ खऱ्या अर्थाने सफल झाला आहे असं समजावं. ज्या यज्ञामध्ये वरुण राजाची हजेरी झालेली आहे. यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवम. म्हणून परिपूर्ण सर्वांगाने सफल झालेला हा यज्ञ परमात्म्याने आज सफल केलेला आहे. या सर्व जगताप परिवाराचं, या कुटुंबाचं मनोरथ आज पूर्णत्वाला प्राप्त झालेला आहे. मानवी जीवनामध्ये आल्यानंतर सज्जन हो, जीवनामध्ये काय करावं तर याचं अगदी ज्वलंत हे उदाहरण आहे हा संपूर्ण जगताप परिवार. आपल्या जीवनामध्ये, आयुष्यामध्ये जी संपत्ती आपण कमवलेली ना, 10% भाग आपण भगवंतासाठी यूज केला पाहिजे. मग राहिलेला जो 90% आहे तो आपल्याला व्यवस्थित आनंदामध्ये, तो आपल्या जीवनामध्ये आपण त्याला वापरू शकतो. आणि जर असं आपण नाही केलं तर मग मात्र ती संपत्ती जी आहे देवासाठी आपण जर नाही काढून ठेवली, परमार्थासाठी जर नाही काढून ठेवली तर ती राहिलेली संपत्ती आपल्याला पचनी पडत नाही. विठाला विठाला अत्यंत सुंदर भव्य दिव्य हे नियोजन. राहू द्या हो, तुमच्याकडे लक्ष चाललं ना, आता कीर्तन सुरू झालं ना, आता खायला कापायला लागला तुम्ही. जा विठाला विठाला अत्यंत सुंदर, अत्यंत दिव्य भव्य चालू असलेला हा उत्सव सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये नामांकित सर्व महाराष्ट्रामध्ये, संबंध महाराष्ट्राला वेळ लावणारी मंडळी आज या उत्सवासाठी विराजमान आहेत. नुकतीच आपण ज्यांची चाल ऐकली, ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळ वाणीच्या द्वारे अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने, ज्यांनी अगदी ताकदीने खालच्या खर्जापासून षड्जापर्यंत चाल आणि सगळ्या स्वरांना अलंकृत करणारे संगीत अलंकार, अलंकाराचे धनी हरिभक्त पारायण श्री रामानंदजी महाराज ढाले गुरुजी, आपल्या या परिसराचं भागाचं भूषण वैभव, महाराष्ट्राचा वारकरी संप्रदायाचा ढाण्या वाघ म्हणजे आमचे रामजी महाराज आहेत. अगदी ताकदीचं गाणं, चॅलेंज करायचं नाही कुणीच. कसला बी आला ना तर त्याला पाणी पाजण्याची ताकद आहे, कारण घासलीच तेवढी. त्याचबरोबर तितक्याच ताकदीची साथ ढाले गुरुजींना साथ करणं म्हणजे सोपं काम नाही. एक नंबरचं ज्यांचं गाणं आहे सज्जन हो, फार मोठे संगीतकार आहेत. आपल्या भागाचं परिसराचं भूषण आमचे आदरणीय संगीत अलंकार संजयजी महाराज देवसरकर गुरुजी, जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आणि महाराष्ट्रामध्ये सज्जन हो, आज आपण कीर्तनाच्या अगोदर हे जे सुंदर गोड गायन, गोड वादन आपण ऐकतो ना, ही पूर्व पीठिका, हे फाउंडेशन कीर्तनाचं. एक मनाची स्थिरता प्राप्त करण्यासाठी काही काही लोक म्हणतात महाराज कीर्तन डायरेक्ट का सुरू होत नाही, त्याच्या अगोदर हे चालीन हे भांडवली कशाला लागतात. त्याचं कारण आहे सज्जन हो, आपलं मन आहे ना अत्यंत विचलित होणार आहे, चंचल आहे. आणि त्या चंचल मनाला एकरूप करण्यासाठी हे संगीत आहे. तुमचं मन जोपर्यंत एकरूप होत नाही तोपर्यंत तिथून पुढे सुरू झालेलं जे कीर्तन आहे त्या कीर्तनाकडे तुमचं लक्ष केंद्रित होणं शक्य नाही. म्हणून वेगवेगळे राग गाऊन त्या जो अभंग निवडलेला असतो त्या अभंगाला वेगवेगळ्या स्वरांनी अलंकृत करून आपल्या मनाला एकरूप करण्याचं काम म्हणजे चालगा नाही. आणि त्या
चालीला अत्यंत ताकदीची पक्वादाची साथ ज्यांनी केलेली आहे. संबंध महाराष्ट्रामध्ये मी कलगावमध्ये सुद्धा बोलून गेलो. संबंध महाराष्ट्रामध्ये एवढी सुंदर या चालीला नवीन स्वरूप ज्यांनी प्राप्त करून दिलं आणि या चालीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन, वेगवेगळे तराणे, वेगवेगळे चक्रधार, वेगवेगळे मुखडे त्यामध्ये टाकून त्याला अलंकृत करण्याचं काम करणारे आमचे परम आदरणीय, आपल्या या परिसराचं म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मी तरी आजपर्यंत एवढ्या 25 वर्षापासून कीर्तन करत आलोय, पण 25 वर्षामध्ये पहिला पक्वाद वादक पाहिलेला आहे सज्जन होतो, परिपूर्ण अंगाने परिपूर्णपणे तयार असणारा आदरणीय तुकाराम महाराज. नाही तर कधी कधी आम्हाला सुद्धा डिफेन्सिव्ह मोड मध्ये यावं लागतं, पण इथं मात्र डिफेन्सिव्ह मोड मध्ये येण्याची आवश्यकताच नाही. त्याचबरोबर आमचे तबला वादक, रात्रीच ज्यांचं आगमन झालं होतं, आज त्यांचा तबला आपण ऐकत आहोत असे आमचे पृथ्वीराज महाराज, आपल्या परिसराचं वस्सा गावचे आहेत. पृथ्वीराज महाराज देशमुख, जोरदार एकदा काढा त्यांच्यासाठी सुद्धा. आमच्या ढाले गुरुजींचे सर्व मित्रमंडळी, त्यामध्ये सदैव ढाले गुरुजींना फॉलो करत करत ज्यांनी ढाले गुरुजीचं जेवढं ताकदीचं गाणं आहे ना सज्जन आहोत, ते ढाले गुरुजी विनोदाने म्हणत असतात. एखाद्यानं जर काही विचारलं समजा महाराजांना, ते जुने लोक म्हणायचे ना की महाराजांना विचारल्यानंतर महाराज उत्तर देईल यात नवल नाही, महाराजाचा ड्रायव्हर उत्तर देईल. तसं गुरुजी म्हणत असते, आमचे मी चाल म्हणेल कुठेही त्यात नवल नाही, आमच्या शिष्यांनी म्हणलेली चाल सुद्धा कुणी बी मागच म्हणून दाखवा. आदरणीय आमचे रामकिशनजी महाराज, आदरणीय आमचे भुजंगजी महाराज, त्याचबरोबर आदरणीय इकडे माझ्या पाठीमागे गेल्या 7 दिवसापासून ज्यांचं गोड आणि ताकदीचं गाणे आदरणीय सारंगधर दादा, आपणासही वंदन. त्याचबरोबर व्यासपीठावर विराजमान ज्यांच्या उज्ज्वल आणि रसाळवाणीच्या द्वारे आपण रामकथा श्रवण करत आहात आदरणीय प्रल्हाद शास्त्रीजी, आपणासही वंदन. आदरणीय पूजनीय बाबाजी, तुम्हालाही वंदन. इकडे सर्व महाराज मंडळी, सर्व विनेकरी भजनी मंडळी, तुम्हा सर्वांना वंदन. आदरणीय महाराज वैभवजी महाराज, तुम्हालाही वंदन. माझ्या उजव्या बाजूला आपल्या मनाचा मोठेपणा करून, आपल्या अंतकरणाची उदात्तपणा दाखवून आज या ठिकाणी आपल्या सर्व चालू असलेल्या उत्सवाला भेट देण्यासाठी पूजनीय स्वामीजींचं या ठिकाणी आगमन झालेले, महाराजांच्या स्वामीजींच्या चरणी वंदन. त्याचबरोबर व्यासपीठावरती विराजमान पूजनीय देवा, आदरणीय सर्व महाराज मंडळी, आदरणीय गणेश महाराज, इकडे आमचे पौळ महाराज, आदरणीय स्वतः ज्यांनी अत्यंत मेहनतीने आणि ज्यांच्या तळमळीतून हे सगळं उत्सव हा उभा राहिलेला आहे, आदरणीय आमचे जगताप दादा, आपणासही वंदन करतो. आणि तुम्ही सर्व ऐकणारे रसिक श्रोते, भक्तिमती माता, सुंदर अशी साऊंड सिस्टम आमचे आदरणीय राम लखन, अत्यंत गोड साऊंड सिस्टम, तुम्हालाही वंदन. सर्वांच्या चरणी मनोभावे वंदन करतो आणि कीर्तन सेवेकडे वळतो. विठाला विठाला. याल तरी अरे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे मनाल तुवरी. अभंग श्री तुकोबारायांचा आहे सज्जन हो, अत्यंत सुंदर गोड असा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून श्री तुकोबाराय द्वापार युगामध्ये गोपाळांना, जे गोपाळ द्वापार युगामध्ये भुकेने त्रस्त झालेले होते, अशा सर्व गोपाळांना माझ्या कृष्ण परमात्म्याने द्वापार युगामध्ये पोट भरण्याचं साधन सांगितलं सज्जन. या जगाचा जर आपण विचार केला सज्जन आहोत, तर त्यावेळेसही गोपाळ होते ना, आजही गोपाळ आहोत. आजही या कलियुगामध्ये गोपाळ आहे. तुम्ही आम्ही सर्वजण गोपाळच आहोत. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर गोपाळ नाही. गोपाळ कोण आहे? गोपाळ काय कोणाला म्हणतात? शास्त्री महाराज गोपाळ या शब्दाचा अर्थ आहे गोहम पालयती इति गोपाल.
जे गायांचं पालन करतात त्यांचं नाव गोपाल आहे. तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर गायांचं सांभाळ करत नाही, आम्ही गायी पाळतही नाही, तरी मग आम्ही गोपाल कसे काय? तर गोपाल या शब्दाचा अर्थ आहे गो नाम इंद्रिय. गो नाम इंद्रिय, इंद्रियांचं पालन करणारे तुमच्या आमच्या सारखे हजारो लाखोच्या संख्येनं गोपाळ तुम्ही आम्ही सर्व गोपाळच आहोत. इंद्रियांचं पालन पोषण करणारे तसंच सज्जन आहोत. त्या प्रत्येक गोपाळांना परमात्मा त्या गोपाळांचं निमित्त करून आज या सर्व तुमच्या आमच्या सारख्या गोपाळांना तृप्तीचं साधन सांगताय. या जगामध्ये जन्माला आल्यापासून मरेपर्यंत या जगातला प्रत्येक माणूस सज्जन हो आपलं पोट भरण्यासाठी मरमर करतो आहे. आज या जगातला प्रत्येक माणूस दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस, हाडाची काढा, रक्ताचं पाणी करतोय. आज आपण पाहतो सज्जन हो प्रत्येक जीव धडपडताना दिसतो आहे. का? कशामुळे? तर याचं उत्तर एकच आहे. यारो पेट बडावा का फकीर होता है, लेकिन ऐसे फकीरों को भी इस पेट ने नहीं बख्शा. संन्यासी कोणाला म्हणावं? नी माझे ऐसे अथर्व विसरले दयाचे अंतःकरण बांधाव संन्यासी दान निरंतर. पण असा संन्यासी सुद्धा त्यालाही पोटाने सोडलं नाही. देख फकीरा देख संन्यासी घर घर मागे कोई नहीं बैठा पीछे पेट का लकड़ा. पेट बड़ा सबको यारो 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 हे यारो पेट बड़ा बाका सबको लगा दिया धोखा. देख फकीरा देख सन्यासी घर घर मांगे टुकड़ा. जन्माला आल्यापासून माणसं मरेपर्यंत पोट भरण्याचा प्रयत्न करतात, पण आजपर्यंत पोट कोणाच्यानंच भरले गेलं नाही. काही माणसं म्हणतील महाराज आम्ही तर आमचं रोज पोट भरतो. आपण भरतो ते पोट भरणं नाही.
इत भर पोटासाठी आहे इत भरच आहे, पण आयुष्यभर त्याला भरता येत नाही. आहे इत भरच आहे. संत तर म्हणतात आम्हाला त्या पोटानं पांगळ केलं. या पोटा संत म्हणतात आम्हाला. संतांना पोट नाही भरणं झालं, स्वतःच सजन होतं. तुम्हाला मला काय शक्य आहे? काही माणसं म्हणतील महाराज आम्ही तर रोज भरतो आपण, पण फक्त भरल्यासारखं वाटतंय. पोट भरलं तरी समजावं. एकदा भरल्यानंतर पुन्हा त्याला भरण्याची गरजच पडू नये तर समजावं ते पोट भरलेलं आहे सज्जन हो. आपण सारखंच भरतो आपण आणि सारखंच खाली करतो. सारखं सारखं भरणं, सारखं सारखं त्याला भरावं लागणं म्हणजे पोट भरणं नाही. पोट भरलं कधी समजावं? तृप्ती झाली या जैसी साधने सरती. तृप्तीचा ढेकर जोपर्यंत येत नाही त्यावरून ठरतो सज्जन हो की पोट भरलेलं आहे म्हणून. तात्पुरता ढेकर नाही, कायम स्वरूपीचा ढेकर, तृप्तीचा ढेकर. पण तो आपण आपल्या हाताने नाही भरू शकत. अनेक लोक सज्जन हो स्वतः, काही बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही आमचं पोट आम्ही स्वतःच भरतो आहोत. सगळं या जीवनामध्ये सगळं आम्ही स्वतःच आमचं करतो. पण या जगात आपण आपलं काहीच करत नाही सज्जन हो. करता धरता सगळा तो आहे. बस फक्त एकच म्हणलं पाहिजे देवाला, मेरा आपकी कृपा से सब करते हो तुम कन्हैया, करते हो मेरे राघव, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। पतवार के बिना आपकी कृपा से सब ज्या लोकांना वाटतं ना सज्जन हो, ज्या लोकांना वाटतं ना आम्ही आमच्या स्वतःचं पोट भरण्यासाठी या जगामध्ये आम्ही सक्षम आहोत, ज्यांना स्वतःविषयी स्वतःचा अहंकार आहे ना सज्जन हो, त्या लोकांनी खास करून ऐका मायबाप, या जगामध्ये आपण आपलं काहीच करू शकत नाही. आपल्या हातात एकच स्वातंत्र्य आहे, जमिनीमध्ये नेऊन दाण्यांची पेरणी करणं. दाण्यांची पेरणी केल्यानंतर त्याचं झाड उगवणं, त्याला मोठं कणीस निर्माण करणं आणि एका दाण्याचे हजारो दाणे निर्माण करणं हे आपल्या हातात नाही सज्जन. एकच जमीन एकच असते. जरा विचार करा, जमीन एकच आहे
त्याच जमिनीमध्ये दोन प्रकारचे बी लावा. एकाच जमिनीमध्ये दोन प्रकारचे बी लावले त्याचे झाड तयार होतात. एका झाडाची फळं अत्यंत कडवट असतात आणि एकाची अत्यंत गोड. जमीन तीच, पाणी तेच. एका बीज केला नाश, एका बीज केला नाश, एका बीज केला नाश, एका बीज केला नाश, एका जोरदार टाळ्या वाजवायचा. मग भोगिले कणीस, कणसामध्ये दाणे भरतो सज्जन. आपल्याला वाटतं विनाकारण आम्हीच सगळं करतो, आपण काहीच करत नाही. आपल्या हातात काहीच नाही, फक्त एकच आपल्या हातात आहे सज्जन. हो, देवानं ते पोट दिले ना आपल्याला प्रामाणिकपणाने, इमाने इतबारे. त्या पोटाला आपण ज्या वेळेला भरत असतो सज्जन हो, या परंपरा, या शास्त्र मर्यादा विनाकारण नाहीत. जेवायला बसायच्या अगोदर ताटाभोवती पाणी हातावरती घेऊन फिरवायचंय. आणि पाणी फिरवत असताना आपण म्हणत असतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीची. त्या श्रीहरीची आठवण करायची. का सहज हवन होते नाम घेता तुकाची. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म. आता शेवटचा तुकडा फार महत्वाचा आहे. उदर भरण नोहे जाणी जे यज्ञ कर्म. हे काय? उदर भरण नोहे, हे पोटाचं खाणं भरणं नाही सध्या नाव आहे. हा एक फार मोठा यज्ञ. आपण यज्ञ करत असतो दररोज 2 टाइम आपण यज्ञ करतो. काही लोक 3 टाइम करतात. 2 टाइमाचा यज्ञ सज्जन हो. मग यज्ञ म्हटलं की यज्ञामध्ये तो यज्ञ पूर्ण कशाने करायचा. यज्ञ करायचा असेल सज्जन हो तर त्या यज्ञामध्ये पवित्र वस्तू टाकाव्या लागतात. पंचसमिधा पवित्र वस्तू त्यामध्ये टाकूनच यज्ञ फलीभूत मंत्रोच्चाराने करायचा असतो. जर आपलं पोट भरणं जर यज्ञ असेल सज्जन हो तर त्या यज्ञामध्ये तो यज्ञ म्हणजे आपलं पोट म्हणजे काय कचरा कुंडी नाही. कोणताही माल, रॉ मटेरियल त्यामध्ये टाकायचं आणि भरायचं. कचरा कुंडी नाही ना पोट. पोट म्हणजे यज्ञ जे सज्जन हो. आणि त्या यज्ञामधला जो अग्नी ना सज्जन हो, त्या पोटातला यज्ञामधला जो अग्नी, तो अग्नी कुणी नाही, तो परमात्मा आहे. थोडा बारकाईने विचार करा. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रितः. प्राणिनाम देहम आश्रितः अहम वैश्वानरो. मी वैश्वानर नावाचा अग्नी. हे अर्जुना, प्रत्येक प्राण्याच्या पोटामध्ये मी विराजमान आहे. म्हणून म्हटलं जातं तैसा हृदयामध्ये मी राम. तोच हे सगळं करतो काम. आपल्या पोटामध्ये आपण काहीही टाका सज्जन. कधी केली कशी काय त्याने. तुम्ही पाठवलेला माल रिजेक्ट करण्यासारखा जरी असला तरी त्या परमात्म्याने कधी तुमचं एखादं ढंपर रिटर्न पाठवले का? तुम्ही काही कोणताही माल त्याच्यामध्ये टाकता सज्जन कधी केला का विचार? पण आता आज नक्की करा.
आजपर्यंत केला नसेल, पण आज विचार करा सज्जनाहो. कारण माझ्या या भारत देशाची परंपरा आहे, जैसे सेवी जे अन्न आणि तैसेची होय मन. स्वतःला माणसं किती शहाणे समजतात मला कळायला तयार नाही सज्जनाहो. अरे तुम्ही देशाचे पंतप्रधान तर नाही ना. अरे या भारत देशाला फार दिवसानंतर असा पंतप्रधान मिळाला सज्जनाहो, जो पंतप्रधान म्हणजे कोण सज्जनाहो, ज्याचा संबंध देश आपल्या ज्याच्या मुठीत आहे. पण असा माणूस त्याच्या जीवनातला संयम थोडासा चेक करा. चांगल्या गोष्टी माणसानं कोणाकडूनही घेतल्या पाहिजे, तो पक्षाचा असो नाही तर अपक्षाचा असो. चांगला जर आपल्याला मिळत असेल तर सज्जनाहो कुणाकडूनही माणसानं अचीव करावं. अरे तो देशाचा पंतप्रधान ज्या वेळेला भोगभूमीमध्ये जातो, विदेशामध्ये जातो, भोगांचा स्वीकार करण्यासाठी लोक आउट ऑफ कंट्री जातात. पण आमचा भारत देशाचा पंतप्रधान माझ्या जगातल्या भारत देशातल्या प्रत्येक लोकांना सांगतोय की अरे आम्ही तिथं जरी गेलो ना तर आम्ही 9 दिवसाचा नवरात्रीचा उपवासच आम्ही करू. कुणीकडे सज्जनाहो याचं कारण आहे, जैसे सेवीचे अन्न आणि तैसेची होय मन. या अन्नाचा सज्जनाहो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाच्या मनावर परिणाम होईल यात नवल नाही. तुम्ही आम्ही काहीच नाही सज्जनाहो, जरा विचार करा. अरे आजीवन नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणारे पितामह भीष्म, त्या पितामह भीष्माचार्यांसारख्याच्या मनावरती त्या अन्नाचा परिणाम होऊ शकतो सज्जनाहो. श्रीमद भागवतातला गोड प्रसंग आहे शास्त्रीजी. ज्या वेळेला आचार्य भीष्म अक्षरपंजरी पडलेले शेवटच्या घटका ते मोजत आहेत, अर्जुनाने भीष्माचार्यांच्या संपूर्ण अंगामध्ये सर्वांगामध्ये बाणाची बौछार केलेली आहे. रोमारोमामध्ये बाण लागलेला आहे. रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेलं ते म्हातार सज्जनाहो पितामह भीष्म, आजीवन ब्रह्मचर्याचं पालन केलेला महात्मा पितामह भीष्म, इच्छामरणी महात्मा सज्जनाहो. त्या महात्म्याला ज्या वेळेला ते पांडव आणि कृष्ण परमात्मा शेवटच्या क्षणी भेटायला जातात, त्यावेळेला पितामह भीष्म पांडवांना राज्य करण्यासाठी राजनीतीचे धडे सांगत असतात, जीवनाचं तत्वज्ञान सांगत असतात. काय तत्वज्ञान सांगितलं? तन पवित्र सेवा किए धन पवित्र करदान. पितामह सांगतात तत्वज्ञान. तन पवित्र सेवा किने धन पवित्र करदान, मन पवित्र हरि भजन सो होत त्रिविध कल्याण. पितामह भीष्म सुंदर उपदेश सांगत होते. अध्यात्माची ओजोल रसधारा पितामहाच्या मुखातून बाहेर पडत होती आणि त्याच वेळेला सज्जनाहो बाजूला उभी होती पांचाली. ज्या वेळेला पितामह भीष्माच्या मुखातून हे सुंदर तत्वज्ञान बाहेर पडत होतं, पांचाली बाजूला उभी होती, ऐकत होती. ना ऐकता ऐकता जोर जोराने हसायला लागली. द्रौपदी ज्या वेळेला हसायला लागली मध्येच त्यावेळेला पितामह थांबले. पितामह विचारतायत, बेटा द्रौपदी क्यों हंस रही हो? कुछ नहीं पितामह, ऐसे ही हंसी आ गई. अरे नहीं द्रौपदी, तू आर्य नारी है और आर्य नारी ऐसे ही हंसा नहीं करती. द्रौपदी क्यों हंस रही है, बोल. द्रौपदी हसत हसत म्हणायला लागली पितामहांना, पितामह आज तुमच्या मुखातून निघणाऱ्या या दिव्य वचनाकडे पाहून मला आज हसायला येत आहे. तुमच्या मुखातून निघणारं हे तत्वज्ञान ऐकून आज मला हसायला येत आहे पितामह. अहो पितामह, आज एक आर्य नारी तुम्हाला विचारते आहे. पितामह त्यावेळेला कुठे गेलं होतं हे तत्वज्ञान तुमचं? कुठे गेलं होतं हे तत्वज्ञान त्यावेळेला, ज्या वेळेला भरलेल्या सभेमध्ये रजस्वाला अवस्थेमध्ये मला माझ्या केसांना पकडून फरफटत ओढत आणलं होतं. भरलेल्या सभेमध्ये आणून माझ्या अब्रूची रक्ताला वेचीवर टाकण्याचा प्रयत्न दुर्योधन आणि दुःशासनाच्या द्वारे केला जात होता. पितामह त्यावेळेला तुम्हाला मी प्रश्न विचारला होता, सांगा पितामह सांगा. हो पितामह, ज्या पत्नीचे पती अगोदरच द्यूत कर्मामध्ये पराजित झालेले, हरलेले
त्या हरलेल्या पतींना आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार आहे का? प्रश्न विचारला होता त्यावेळेला मी. तुमच्या मुखातून जर शब्द निघाले असते की हरलेल्या पतींना आपल्या पत्नीला डावावर लावण्याचा अधिकार नाही, कारण ते पहिलेच पराजित झालेले, पराभूत झालेल्या व्यक्तीला, आपल्या स्वतःला संपवलेल्या व्यक्तीला दुसऱ्याला डावावर लावण्याचा अधिकार उरत नाही, असं जर तुम्ही बोलला असतात तर मजाल नव्हती त्यावेळेला. तुमच्या डोळ्यासमोर दुर्योधन आणि दुःशासनाची माझ्या अंगाला हात लावायची मजाल नव्हती. पण पितामह त्यावेळेला कुठं गेलं होतं तुमचं हे तत्वज्ञान? ज्या वेळेला मी तुमच्याकडे हात जोडले होते, प्रार्थना मी करत होते तुमच्याकडे पाहून, मला माहिती होतं पितामह या भरलेल्या सभेमध्ये आणि त्या कौरवाच्या सभेमध्ये माझे पितामह बसलेले आहेत ना, त्या भरलेल्या सभेमध्ये या आर्य नारीला पांचालीच्या अंगाला स्पर्श करण्याची सुद्धा हिंमत कोणाची होणार नाही एवढा विश्वास होता पितामह माझा. पण पितामह त्यावेळेला तुमची मान खाली गेली, शर्मेनं मान खाली घातली तुम्ही. सांगा पितामह कुठे गेला होता ते तत्वज्ञान? मायबाप त्यावेळेला आजीवन नैष्ठिक ब्रह्मचर्यत्वाचं पालन करणारे आचार्य भीष्म. टप 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 डोळ्यातून अश्रूच्या धारा सुरू झाल्या. पितामहांचा सज्जन आव्हान पितामह द्रौपदीला म्हणतायत, बेटा द्रौपदी, प्रत्येक माणूस हा अर्थाचा गुलाम असतो, लक्ष देऊन ऐका मायबाप. जीवनात जर परिवर्तन करावं हवं वाटत असेल तर लक्ष देऊन ऐका, प्रत्येक माणूस हा अर्थाचा गुलाम आहे. पितामहांनी सांगितलं, बेटा द्रौपदी, त्यावेळेला सुद्धा ते तत्वज्ञान माझ्या शरीरातच होतं, पण त्यावेळेला ते तत्वज्ञान दुर्योधन आणि दुःशासनाच्या अन्नापासून निर्माण झालेल्या त्या दुष्ट दुर्योधनाच्या रक्तानं ते तत्वज्ञान दबून बसलेलं होतं. कारण त्यावेळेला जे माझ्या शरीरामध्ये अन्न होतं ते अन्न दुर्योधन आणि दुःशासन दुष्टाच्या घरचं अन्न होतं. मायबाप लक्ष देऊन ऐका, दुष्टाच्या अन्नाचा परिणाम भीष्माचार्यासारख्या नैष्ठिक ब्रह्मचर्यात्वाच्या महात्म्यासारख्याच्या मनावर पडत असेल. पितामह म्हणतात, बेटा द्रौपदी, त्यावेळेला त्या अन्नापासून बनलेल्या रक्ताच्या खाली ते तत्वज्ञान दबून बसलेलं होतं. आज तुझ्या पतीनं या अर्जुनाने माझ्या शरीराची चाळणी केली, बाण मारून मारून जेवढं रक्त होतं ते रक्त पूर्ण खाली सांडले. आज पितामह भीष्म विरक्त झाले, रक्त सांडले, विरक्त झालोय, आणि विरक्त झाल्यामुळे माझ्या मुखातून तत्वज्ञान बाहेर पडते. आता विचार करा, स्वतःला पितामह भीष्माचार्यांच्या सोबत कम्पेअर करण्याचा प्रयत्न करा. कुठं पितामह भीष्मन, कुठं आपलं जीवन आहे सज्जन हो. आपण एक सामान्य जीव आहोत, आपण कसल्याच प्रकारचं पालन करत नाही. जर सज्जन हो एवढ्या मोठ्या महात्म्याच्या मनावर अन्नाचा परिणाम होत असेल तर आपणही विचार केला पाहिजे आपल्या पोटामध्ये काय टाकावं. कचऱ्याची कुंडी नाही म्हणून आपण काहीही सोडायचं त्याच्यामध्ये, आणि असं करत राहिल्याने पोट भरणार नाही. एक जन्म नाही, हजारो जन्म जरी तुम्ही तुमच्या हाताने पोट भरण्याचा प्रयत्न केला ना तरी पोट भरणं शक्य नाही. विठाला विठाला असेच तुमच्या आमच्यासारखे लाखो गोपाळ त्याही काळामध्ये सज्जन हो आपल्या आपल्या डोक्यानं स्वतःच पोट भरण्याचा प्रयत्न करत होते. पण वस्तुस्थिती मात्र अशी होती, पोट कोणीच स्वतःच भरू शकलेलं नव्हतं. प्रत्येकाला विकनेस आलेलं होतं. सामाजिक दृष्टीने विकनेस आलेलं आहे, मानसिक दृष्टीने, राजकीय दृष्टीने, आर्थिक दृष्टीने सर्वांगाने दुर्बल झाले होते सगळे गोपाळ. आणि त्या दुर्बल घटकांना माझ्या कृष्ण परमात्म्याने एकत्रित केलं. सगळ्या दुर्बल असलेल्या गोपाळांना एकत्रित केलं, सर्वांची मीटिंग घेतली आणि माझ्या कृष्ण परमात्म्यानं विचारलं, गोपाळांनो, अरे तुमच्या तब्येती फार खराब झालेल्या आहेत, तुमच्या आत्माला खायला मिळत नाही का? गोपाळ म्हणले, देवा सगळं भरपूर आहे, घरी दही दूध तूप लोणी सर्व काही आहे, पण ते सगळं डेअरीला जातंय, डेअरीला काहीच भेटत नाही, डेअरीकडे काहीच येत नाही देवा. उपासमारीची वेळ झाली. भगवंतानं सांगितलंय, पहा, एवढं सगळं तुमच्या जीवनामध्ये असताना देखील जर तुमच्यावर उपासमारीची वेळ होत असेल तर माझं एक म्हणणं आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि तुम्ही जर माझे झालात आणि माझे बनून मी सांगेल तसं करायला जर तुम्ही तयार असाल तर तुमच्या पोट भरण्याची
त्याची हमी, तुमच्या पोट भरण्याची जबाबदारी मी घेतो. गोपाळ म्हणले, देवा पण करावं काय लागेल? म्हटले, बस काहीच करायचं नाही, इकडं तिकडं न जाता आता सगळ्यांनी माझ्याकडे या. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, आवाज टाळे वाजवा सगळी. याल तरी अरे लागे, अवघे माझा मागे मागे. माझ्या कृष्ण परमात्म्याला गोपाळाने सांगितलं, गोपाळांनो, पोट जर भरायचं असेल तर एक काम करा, आजपासून इथून पुढे इकडे तिकडे न जाता सगळ्यांनी माझ्याकडे या. याल तरी या रे, या रे, या रे, अरे याल तरी या रे. सगळ्यांनी या, कोणी असू द्या, नर अथवा नारी, हो का जरी दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. या रे लहान थोर, या रे लहान थोर, याची भरच्या नारी नर, भरच्या नारी नर, ओकडावा विचार, ओकडावा विचार, नमस्कार.
वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी पंढरीची पंढरीची वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी वाटही चालावी पंढरीची वाटही चालावी खटनट यावे शुद्ध होऊन या जावे दोन्ही पिठी भावे चोखा मिळा. भगवान परमात्म्यानं सांगितलं गोपाळांनो विचार करू नका फक्त माझ्याकडे या. आजपर्यंत कसं कुठे गेलात काय गेलात नका विचार करू. बरवे झालो आजीवरी नाही पडिलो मृत्यूची आहारी. वाचोनी आलो येथवरी आणि उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस सज्जन हो एकच म्हणावं देवाला प्रार्थना करावी की हे देवा हे माय बापा या कोरोना सारख्या भयंकर बिमारीमधून आज आम्ही आमचं जीवन सुरक्षित आहोत. आमचा परिवार आमचं जीवन आज सुरक्षित आहे. हे देवा आजपर्यंत जे काही आम्ही आमचं जीवन जगलो नको देऊ त्याच्याकडे लक्ष. आता मात्र जे उरलेलं जीवन आहे आमचं उरले ते हरी तुम्हा समर्पण. राहिलेलं जे जीवन आहे सज्जन हो चांगल्या मार्गावरती लावावं. काही भरोसा नाही जीवनाचा. आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. 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 आएगा जब रे बुलावा हरि का सब कुछ जाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. क्षणभंगुर जीवन की कलिका कल प्रातः को जाने खिली न खिली. मलयाचल की शुचि शीतल मंद सुगंध मिली न मिली. कलिकाल कुठार लिया फिरता तन नम्र पे चोट झिली न झिली. हरिनाम रटले हरि रसना फिर अंत समय में हिली न हिली. माय बाप अंतकाळ सुद्धा आपल्या नातेवाईकाच्या हातून आपला अंत्यविधी होईल याची सुद्धा आता गॅरंटी नाही राहिलेली. पहिले जुन्या काळामध्ये माणसं जसं म्हणायचे एखादा माणूस जर हरवला यात्रेमध्ये कुठे गेला तर आयुष्यभर त्याची पुन्हा परिवाराची कधी भेटच होत नव्हती. आता दवाखान्यात माणूस गेला कोरोनाच्या नावाखाली की पुन्हा रिटर्न येईल का नाही नो गॅरंटी. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का. क्या भरोसा है इस जिंदगी का.
जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का क्या भरोसा है जिंदगी का रुक जाएगी चलते रुक जाएगी चलते चलते दम निकल जाएगा दम निकल जाएगा दम निकल जाएगा रोशनी का क्या भरोसा है इस जिंदगी 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 का साथ देती नहीं 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 ये किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का हम रहे नाम मोहब्बत रहेगी अपनी दुनिया रहेगी नाम रह जाएगा नाम रह जाएगा है नाम रह कोई कहता है पुत्र परिवार है मेरा कोई कहता है कि माल खजाना है मेरा मगर ये किसी ने ना कहा कि कब्र ठिकाना है मेरा या जगामध्ये सज्जन हो अत्यंत क्षणभंगुर जीवन है कुछ पल की जिंदगानी एक रोज सबको जाना बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं बरसों की तू क्यों सोचे पल का नहीं एका क्षणाचाही भरोसा नाही सज्जन क्षणभंगुर नाही भरवसा नाही भरवसा अरे सावर थोडा वयाचा अरे सावर थोडा वयाचा राम राम मनादी राम राम मनादी राम भगवान परमात्म्याने सांगितलं गोपाळांनो एका क्षणाचा भरोसा नाही विनाकारण वेळ वाया घालू नका सगळ्यांनी या माझ्याकडे या आपण येत असताना एक करा येताना कसं या लागे या माझे काही नियम आहेत परमात्मा सांगतात येताना लागे या दुसरा नियम आहे अवघे या अवघ्या मिळोनी गवळ गवळणी जसे अवघ्या गेल्या अवघ जाणं म्हणजे प्रपंचाची आसक्ती सोडून जाणं अवघे याल तरी या रे लागे अवघे आणि चालताना माझ्या मागे मागे चला चालत असताना घाई करू नका अत्यंत सावकाश चाला हळूहळू हळू हळू
पोटभरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला गोपाळांनो माझ्याकडे येत असताना चालत असताना घाई करू नका तुका म्हणे येथे न चले तातडी प्राप्त काळ घडी आल्या विन तरी हळूहळू ढाळे ढाळे हे तुलेनी एक वेळी मार्गाचे निबळे निश्चित ठाके घाई करू नका हळूहळू चाला आणि देवाच्या सहवासात गेल्यानंतर कोणी कोणाशी काही बोलू नका शांत राहा भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर माणसानं बोलू नये देवळात गेल्यानंतर बोलू नये हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर बोलू नये गुरुच्या घरी गुरुच्या दर्शनाला गेल्यानंतर बोलू नये सत्संगामध्ये आल्यानंतर बोलू नये इशारा दिला संतांनी कीर्तनी बडबड करील जो कोणी बेंडू को हो काय म्हणले बेंडू को हो नीट बसतच नाही उड्यात मारायच्या पुढच्या जन्मामध्ये नसते कोणी कोणाशी न बोला नियम लक्षात ठेवा एक येताना माझ्याकडे या नियम नंबर 2 लागे या नियम नंबर 3 अवघे या नियम नंबर 4 चालताना मागे चला देवाच्या मागे चला नियम नंबर 5 सावकाश चाला हळूहळू चाला आणि नियम नंबर 6 कोणी कोणाशी न बोला देवाच्या सहवासात गेल्यानंतर बोलण्याची नाही आता देवाविन काही तुका म्हणे वाचा राहिली कुंठी इथं गेल्यानंतर वाचा कुंठीत होते बोलायचं नाही असं जर तुम्ही केलं ना गोपाळानो तर मग एवढं देणार तुम्हाला एवढं देणार नको नको म्हणेपर्यंत पुढे म्हणेपर्यंत देणार तुका आजी 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 आज दे तो पोट भरी आज दे तो पोट भरी आज दे तो पोट भरी आज दे पोट भरी जर या नियमाचं पालन करून गोपाळांनो तुम्ही आलात तर मग आज देणार देंगे दिलाएंगे नाही कधी देणार म्हटले आज देणार निवडून आल्यानंतर देणार असं नाही देणार म्हणजे उद्या नाही आज देणार आज आत्ता ताबडतोब किती देणार म्हटले पुरे म्हणाल तोवरी ताबडतोब पुरे म्हणेपर्यंत देणार त्यातला पेंड्या उठला पेंड्या म्हणू लागला देवा तुझ्यावर जरा तुझ्याकडे पाहिल्यानंतर आम्हाला डाऊट वाटतोय पेंड्या म्हणू लागला देवा आमचा विश्वास वाटत नाही तुझ्यावर तू देशील का नाही गॅरंटी नाही कारण बरेच लोक
जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत म्हणतात सगळं देणार, टाकी देणार पाण्याची, रस्ता करून देणार, चांगला सप्त्याला पुढच्या वर्षीसाठी सुंदर रस्ता बनवून देणार, गावात व्यायामशाळा देणार, सगळं देणार. नुसतं म्हणतात कुठपर्यंत? आपलं काम होईपर्यंत. काम संपलं, गरज सर्व येतात नुसतं आपलं हाजरी लावायला. आम्ही सुद्धा आहेत बरं, कारण की कोरोनातून जिवंत आहेत, बघून घ्या मला एकदा. चाललो आता आम्ही. तुम्ही कीर्तन ऐकत बसा, आम्ही चाललो आता. आमचं काही नाही, किती अडकून नाही पडलं काय, फक्त आम्ही तोंड दाखवायला आलो तुम्हाला. बंद पाडायला पुन्हा आहेत हजर आम्हीच. हा, याच कारण आहे आपणच कुठेतरी एकत्रित होत नाहीत. पाहण्याचं काय मदत आहे या लोकांची. कालचा त्या अजित पवारांची सभा जर पाहिली ना पंढरपुरातली, त्या आमदार भालकेच्या जागेवरती पोटनिवडणूक चाललेली, बघा किती गर्दी आहे फुल त्याच्यामध्ये. तिथं त्यांना कोरोना नाही होत. तुमच्या सभा वाद तुम्हाला पाहिजे तेवढ्या वाजवू शकता. आमचा परमार्थ बंद पाडण्याचा विचार येते काय तुम्ही? हे पहा सज्जन हो, पक्षाचे तुम्ही नंतर आहेत, पहिले धर्माचे येथे लक्षात ठेवा. पक्षाचे नंतर नंतरचा आहे, फार नंतरचा आहे. आपल्या वाढ वडिलापासून आपला श्वास, आपल्या जगण्याचा श्वास परमार्थ हे लक्षात ठेवा, विसरू नका. ज्या दिवशी हा सप्ताह बंद पडतील ना सज्जन हो, बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा काही गैरसमज आहे की हे महाराज लोकांचे पोट भरण्याचे धंदे आहेत. सज्जन हो, तुमच्या माहितीसाठी सांगतो अगदी विनम्र भावनेने हात जोडून, 2005 ला MA संस्कृत केलेलं होतं. त्याच वेळेला जर एखाद्या वशिल्यावर असं कुठंतरी एखाद्या कॉलेजला प्रोफेसर झाला असतो, प्राध्यापक झाला असतो, तर 1 लाख रुपये आज पेमेंट असतं. दरोदर फिरण्याची गरज नव्हती, पण आम्ही सगळ्या त्या गोष्टीला लाथा मारून आज आम्हाला जो आनंद या ठिकाणी हे कार्य करण्यात आहे ना सज्जन हो, लाख रुपये नाही, कोट्यावधी रुपये जरी दिले तरी आम्ही त्याला लाथ मारू लक्षात ठेवा. कोट्यावधी रुपये दिले तरी. आज हे माणसं सामान्य नाही. आदरणीय ढालेव गुरुजींनी स्वतः 5 ठिकाणच्या सर्व्हिस सोडून दिल्या. पराधीन जीवन नकोय सज्जन हो, परमार्थ ज्ञानोबा तुकोबारांनी घालून दिलेला वारसा आज आम्ही पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय सज्जन हो. आणि आज आपण आपल्या मानसिकता, छोटी सोच, एक गोष्ट लक्षात ठेवा, छोटी सोच और पैरों की मोच इंसान को कभी आगे बढ़ने नहीं देती. विचारधारा आपली व्यापक ठेवली पाहिजे आपण सज्जन हो. पोट भरण्यासाठी परमार्थ करत नाहीत आम्ही, लक्षात ठेवा. पोट भरण्याची साधनं किती बी आहेत आमच्याकडं. जेवढी बुद्धिमत्ता आणि एवढी बुद्धी जर आम्ही आमच्या व्यवसायामध्ये जर लावली ना सज्जन हो, तर आज आम्ही जर वर्षभरामध्ये 2-5 लाख रुपये आम्हाला मिळत असतील ना, तर 50 लाख रुपये आम्ही एका वर्षात कमवू इतक्या बुद्धी आमच्याकडे आहे. हे कमी नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. कमरे एवढी गंज माझ्या स्वतःच्या हँडरायटिंगने, नोटबुकची, त्या रजिस्टरची लिहून कमरे एवढा गंज झालेला आहे. 25 वर्षाची साधना आम्ही त्या अक्षराला घोकण्यामध्ये केलेली. तेवढा अभ्यास जर आम्ही इकडे या व्यावसायिक शिक्षणासाठी केला असता तर डबल सज्जन हो, तुम्हाला सांगतो, डबल PhD झाली असते आमची, डबल डॉक्टरेट झाली असते. विनाकारण डोक्यात जर तुमच्या तसं काही खुळ असेल ना, तर मायबाप ते पहिलं काढून टाका. आमची विनंती तळमळ एकच आहे, बीज वाढवावे नाम. नामरूपी बीजाची वाढ झाली पाहिजे. परमार्थ बंद नाही पडला पाहिजे. ज्या गावात परमार्थ नाही, ज्या गावात सत्ता नाही ना सज्जन हो, त्या गावाची दशा बघून घ्या तुम्ही. मोठावर मिसरूड सुद्धा आलेला नसतो. आणि असे टाबरट लेकर, एवढे लेकर सज्जन होते, दारू पिऊन कुठंतरी गटाराच्या कडेला पडलेले तुम्हाला दिसत असतील. म्हणून आपण टिकवलं पाहिजे. जर आपण धर्माचं रक्षण केलं तर धर्म आपलं रक्षण करणार आहे. परमात्म्यानं सांगितलंय डायरेक्ट, धर्मो रक्षती रक्षितः. धर्माचं रक्षण आपण केलं पाहिजे, आपण जागं झालं पाहिजे. हे लोक त्यांचा स्वार्थ सोडत नाहीत, आपण आपला स्वार्थ सोडायचा नाही. जर समजा यदा कदाचित याच घडीला सायरन वाजत पोलिसाच्या गाड्या आल्या तर काय करता तुम्ही सांगा? तोंडाला मुंगशे लावलेत, पण लय असे काय सोशल डिस्टन्स ठेवून बसलेत का तुम्ही? बरं, मुंगशे लावले तर लावले, नुसते माणसानीच लावले, लेडीजच्या तर एकाची बी नाही. मग इकडंच फक्त कोरोना, इकडं नाही का? हे सगळं तुम्हाला माहिती. ते बी आपलं मारण्यासारखे करते, आपण बिघडल्यासारखं करायचे. मग लगेच बंद नाही पडायचे, परमार्थ करायचा. त्यांना दाखवून द्यायचं आम्ही परमार्थ करू शकतो कोणत्याही परिस्थितीत. ते जर म्हणले ना सोशल डिस्टन्सिंग, डोंट वरी, सोशल डिस्टन्सिंग तर सोशल डिस्टन्सिंग. एक माणूस 10-10, 15-15 फूट साऱ्या रानात बसायचं.
काय लागत हो, पण हे लोक नुसतं भेडवायचं काम चालू आहे सज्जन हो. असो जाऊ द्या, द्या सोडून तो विषय. काय सांगत हो तुम्ही? माझ्या परमात्म्याच्या दरबारामध्ये ही गोष्ट चालत नाही. ज्यानं तो शब्द दिलाय, पेंड्याला सांगितलं परमात्म्याने विश्वास ठेव माझ्यावर, माझ्या भक्तांना देईल यात नवल नाही आल्याची पुतना मावशी मला मारायला आली होती स्तनामध्ये विष भरून. त्या पुतणेला सुद्धा मी दिलं. किती दिलं? तू सनकाधिकाचे निमाने सायुज सौरसु दिदला पुतणे ही विषाचे निस्तण पाणे मारू आली. मारायला आली होती पुतना. सायुज्य मोक्ष सनकाधिकाचा योग्यतेचा मोक्ष तिला मी दिला. गोपाळांना ऐका, एक बालक आलं होतं माझ्याकडे मागायला. तो बनाची लागी बैसावया पितयाचे उत्संगी. बापाच्या मांडीवर बसता यावं म्हणून त्यानं माझी मागणी केली. 5 वर्षाचं बालक होतं, त्याने बापाची मांडी मला मागितली. मी त्याला सांगितलं, रे बाळा, मागण्याची अक्कल तुझ्याकडे नाही पण देण्याची माझ्याकडे नाही. मांडी मागितली म्हणून त्याला मांडी नाही दिली. आढळ पद मांडी मागण्यासाठी त्याला आढळ पद मी दिलं. एक बालक आलं होतं, वाटीभर दुधाची मागणी त्याने माझ्याकडे केली. त्यानं वाटीभर दूध मागितलं म्हणजे मीही त्याला वाटीभर द्यायचं का रे गोपाळांनो. असं दिलं त्याला, एवढं दिलं. शिराचा सागर उपमन्या मागा दूध मनतलेला अविश्वास माझ्यावर नंतर टाका, अगोदर माझा बॅकग्राऊंड चेक करा. विचारा वेदाला, विचारा शास्त्राला माझ्या उदारतेबद्दल. उदार तू हरी ऐसी कीर्ती सांगितलं सगळ्यांना पोटभर देणार. पण गोपाळांनो, एवढं सांगूनही जर तुम्ही पोट भरण्याचा मार्ग तुमच्या पद्धतीने तुम्ही स्वीकारला तर त्याच्यात जर काही घाटा तोटा आला तर तुका भरसा घात तुका भरसा
तिन्ही नका भरू पोटे आज देतो पोटवरी पुरी म्हणाल तोवरी. यथामती यथा अवकाश अभंगावरती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आज आल्याचं कीर्तन आहे. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. जे देवे गोकुळी चरित्र केले ते उच्चारावे. वेळ आपला अत्यंत वेगाने धावतो आहे. कीर्तन प्रारंभ व्हायलाही उशीर झाला. त्यामुळं एकदा उशीर झाल्यानंतर उशिरा सुटलेली गाडी उशिरा पोहोचणार नाही. टेन्शन घेऊ नका, वेळेवरच पोहोचणार. भगवान परमात्म्यानं चरित्र केलं सज्जन हो दोन अवस्थेमध्ये. एक रांगत असताना एक गाई चरत असताना. रांगत असताना परमात्म्याने अनेक प्रकारच्या खोड्या केल्या. चित्ताची चोरी केली आणि खोड्या एवढ्या खोड्या केल्या नाथ महाराजांनी त्याचं वर्णन केलं सज्जन हो. याच्या खोड्या सांगू किती. महीपत्र सिंधू वाटे असितगिरी समंशात कजलम सिंधू पात्रे सुरतरुवर शाखा लेखनी पत्र मुर्वी लिखती यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारं नयाति. अनेक
प्रकारच्या लीला परमात्म्याने केल्या सज्जन होत्या. परमात्म्याच्या लीलांचं वर्णन कोणालाही करता आलं नाही तर शिवानंद शास्त्री महाराज 2 तासात काय करणार आहे. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. परमात्म्याची मंजिल त्याच्या लीला अगाध आहेत सज्जन हो. अनेक प्रकारच्या लीला परमात्म्याने केल्या. गोकुळामध्ये राहिला. कशासाठी आला कृष्ण परमात्मा? गोकुळामध्ये येण्याचा हेतू एकच होता, गायी चारण्यासाठी, गायी राखण्यासाठी कृष्ण आला. माझ्या कृष्ण परमात्म्याने 11 वर्ष 53 दिवस अनवणी पायाने सज्जन हो गोकुळामध्ये त्या ब्रजभूमीमध्ये फिरून गायांचं रक्षण केलं. गायीचं रक्षण करणं हे आपलं देखील परम कर्तव्य आहे. शेतकरी म्हणून जर आपण स्वतःला घेत असलो ना सज्जन हो तर 7 वस्तू अशा आहेत आपल्या पदरामध्ये. एवढं पुण्य त्या 7 वस्तूंमुळे मिळतं ज्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. तुम्ही अपेक्षा सुद्धा करणार नाही एवढं पुण्य तुम्हाला मिळणार रोज. फक्त एक गाय जर तुमच्या दारात असेल तर गायीचं गोमूत्र, गायीचं शेण, गायीचं दूध, गायीच्या पायाने उडालेली धूळ, गायीच्या पायाने उमटलेली खूर, गायीचा गोठा, या वस्तू नुसत्या डोळ्याने जरी पाहिलेला सज्जन हो तर रोज एवढं पुण्य आपल्या पदरात आहे. एवढं पुण्य, त्या पुण्याचा कधीच नाश होत नाही. ते सगळं पुण्य आपल्या जीवनामध्ये रोज आपल्याला मिळू शकतं जर आपल्या दारात गाय असेल तर. माझ्या कृष्ण परमात्म्याने गायी राखल्या सज्जन हो. छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे आगे गैया कीर्तनामध्ये असली जुगलबंदी काय जमणार आहे आमची. आम्हाला पाहिजे 4-4 तासाचा कथेचा वेळ निवांत. रामकथा, भागवत कथा आम्ही खूप केला तुकाराम महाराजांनी. आम्ही त्या काळामध्ये जितका पक्वाज. आणखी एक सांगतो तुम्हाला सज्जन, या महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिलंच व्यक्तिमत्व असेल पहा जितक्या तयारीनं पक्वाज तयार आहे, जितक्या ताकदीनं पक्वाज वाजवतात तितक्याच ताकदीनं तबला सुद्धा वाजवतात ते. सकाळी आदरणीय ढाले गुरुजी म्हटले, महाराज आमचा असा एकदा योग आला. सिंथसायझर वाजवायला संजय महाराज, तबला वाजवायला तुकाराम महाराज आणि गायन करायला ढाले गुरुजी आणि कथा करायला शिवानंद महाराज. आणि सगळ्यांना ते म्हणले आम्हाला प्रत्येकी 40-40 हजार रुपये द्या. आता एक कमीच आहेत मला, तुमच्यासारख्या माणसांना कमीच आहे. मग किती 4 लाख द्यायचे का तुम्हाला? माणसं
हिऱ्यासारखे माणसे पहा, अनमोल आहेत, अनमोल. मी रात्री पण बोलून गेलो की हे माणसं आज कुणीतरी पहा, त्यांनी उठले भावनेच्या भरामध्ये, त्यांनी जेवढे खिशात पैसे होते आपले 10-10च्या नोटा काढल्या, दिल्या अंगावर ओतून, त्यांच्या झाले मोकळे. काय करणार, त्यांची ऐपतच तेवढी आहे. जर भरपूर दिलं असतं देवानी तर 500च्या कडक टाकल्या असत्या, पुढच्या वर्षी टाका. एक कलेच्या प्रती आपल्या अंतकरणामधले असलेली जी सद्भावना आहे ना, ती प्रकट करणे सज्जन भाव. माणसं सामान्य नाहीत, यांना 1000-1000, 2-2 हजाराच्या नोटाचे भार जरी गळ्यात घातले तरी कमीच आहे. एवढे महान मोठे माणसं आहेत, पण आपल्या प्रेमास्तव आज या ठिकाणी उपस्थित आहेत हे सगळी मंडळी. म्हणून माझ्या कृष्ण परमात्म्याने गायांचं रक्षण केलं सज्जन हो. गायी चारून चारून सगळे गोपाळ थकले, खांदी भार पोटी भूक काय, खेळायची सुखाची अवस्था झाली. सगळ्यांनी शिदोऱ्या आणल्या, एकत्रित केल्या आणि कृष्ण परमात्म्याने सगळ्यांना तो प्रसाद दिला. विभ्रज वेणुं जठर पटयोः शृंग वेत्रे च कक्षे वामे पाणो मश्रुण कवरं तेत्फलान्मुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन् नर्मभिस्वैः स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भुग्वाल केली. गोपाल कृष्ण भगवान की जय.